नमस्कार. सनई चौघडे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इथे टीम बनवून जय, शर्वरी आणि आणखी एक मुलगा तिघंजणं सर्वे करण्यासाठी निघालेले असतात. साक्षीचं जे प्रोडक्ट आहे त्याविषयी लोकांशी चर्चा करून त्यांना ह्या गोष्टीची माहिती द्यायची असते. तर त्याच्यासाठी सुटाबुटामध्ये आलेला हा जो कंपनीचा मालक आहे त्याच्याबद्दल लोक विचारू लागतात की सर्वे करण्यासाठी हे आलेले व्यक्ती कोण आहेत. प्रत्येकजण आपली ओळख सांगतं आणि जयकडे पाहून तर सगळ्यांनाच वाटतं की हा तर खूप मोठा श्रीमंत व्यक्ती दिसतो. तर तो सांगतो की त्या कंपनीचा मी मालक आहे. आणि इथे आता लोक हसतात बरं का याच्यावरती की एवढा मोठा कंपनीचा मालक आणि दारोदारी असं भटकतो आहे, म्हणजे कंपनी जास्त मोठी नसेल किंवा मग त्या प्रोडक्टला जास्त किंमत नसेल किंवा ती आलतू फालतूच असेल, म्हणजे नाही का. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक स्वतः दारोदार जाऊन लोकांशी चर्चा करून प्रोडक्ट विकणार, कसं वाटतंय ते आम्हाला तर विश्वासच बसत नाही. फालतूचं कमी दर्जाचं असं काहीतरी प्रोडक्ट असेल असं म्हटल्यानंतर खरं तर आता शर्वरी इकडे बाजूला घेऊन जाते आपल्या सरांना. आणि इथल्या बायका ज्या असतात ना त्या बडबड करत असतात की आम्हाला नाही घ्यायचं तुमच्यासारख्या लोकांकडनं काही माहिती किंवा आम्हाला द्यायची पण नाही, आणि तुम्ही जर आम्हाला फसवलं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आता इथे शर्वरी ऐकते. बायका तिथे कुजबूज करत असतात की एवढं मोठं कंपनीचं मालक आणि असं सर्वे वगैरे करायला आपल्या दारात आलं आहे, मला तर विश्वासच बसत नाही. आजकाल ना फ्रॉड लोकं पण फार आलेले, फ्रॉड वगैरे काय करायचं असेल ह्या लोकांना म्हणूनच इथे आले असेल. नको बाई आपल्या घरातली माहिती, किती बायका आहे काय नाही विचारेल आणि नंतर काय करतात आणि काय नाही. ह्या बायकांच्या बोलण्याला ऐकून खरं तर शॉक बसलेला असतो एक प्रकारे आपल्या जयला. मात्र शर्वरी म्हणत असते की तुमचा काही दोष नाही, तुमचे हे जे कपडे आहे ना तोच दोष आहे. तुम्ही एवढ्या सुटाबुटात एवढे भारी कपडे घालून आमच्यासोबत सर्वेला आले तर आम्हाला लोक भावसुद्धा देत नाही. एवढा श्रीमंत माणूस आला आहे म्हणजे प्रोडक्ट पण खूप महाग असेल. काही बायकांना असंही वाटते, कारण काही बायका बोलतात नाही तुम्ही एवढं सूटबूटमध्ये तर प्रोडक्ट महाग असेल, एक्सपेन्सिव्ह आहे, आमच्या पगाराला परवडणारं नाही असं पण बोलतायत ना. तर आता हे ऐकल्यावरती जास्तच संताप व्यक्त करू लागतो. तर शर्वरी त्याला म्हणू लागते संताप चिडचिड करणं बरोबर नाही. सामान्य लोकांमध्ये जायचं तर सामान्य लोकांसारखं राहायला नको का. त्या लोकांना पटवून दिलं पाहिजे की मी तुमच्यातलाच आहे, तेव्हाच आपण त्यांचं मन जिंकू शकू, तरच ते आपल्या भावना समजून घेतील, आपल्याला काय बोलायचं ते ऐकून घेतील. तर तो म्हणतोय मी ठीक आहे, मी मोठे श्रीमंत वगैरे दिसतोय, तुम्ही तर त्यांच्यातले साधारण मनुष्य आहे ना, तुम्हाला का नाही ते अटेंड करत ते लोक, तुम्हालाही धुडकवून लावतातच आहे ना. तर आता इथे शर्वरी म्हणू लागते की लोक मला नाही धुडकवते, तुम्ही आमच्यासोबत आहात, तुम्ही एवढं सुटाबुटात आहेत त्यामुळे लोक आम्हाला दारातही उभं करत नाही. एवढे मोठे श्रीमंत कंपनीचे मालक आमच्याकडे आले हे म्हटल्या लोक आम्हाला दारासमोर उभं ठेवत नाही. एखादी वस्तू विकायची म्हटली कधी खूपच महागडी असेल म्हणून कोणी घेतही नाही. आता आपली शर्वरी एक काम करते, एक त्याला घेऊन बाहेर जाते थोड्या वेळासाठी आणि तिकडनं त्याचं गेट ओव्हर करून म्हणजे असं त्याचं मेकओव्हर करून आणायचं आहे. तर तो नकार देत असतो. त्याला इतकं समजवते ना शर्वरी, अरे लोकांमध्ये जायचं, लोकांच्या भावना समजून घेणं. तर तो म्हणतो मी श्रीमंत, यात माझा काय दोष. श्रीमंत माणसं वाईटच असतात का. लोक कसं काय बोलतात की मी वाईट असू शकतो, मी असं असू शकतो, मी तसं असू शकतो. ही जी त्याला लागलेली मनाला थोडीशी कुणकुण भुनभुन आपण पाहू शकतो. शर्वरी मात्र शांतपणे समजून सांगते ही जी माणसं आहे ना ही सामान्य माणसं आहे, यांच्यासाठी आपल्याला यांच्यासारखं व्हावंच लागेल, तरच आपल्याला यांच्याशी आपल्याला बोलणं होऊ शकतं शांतपणे, नाहीतर ते आपल्याला दारातही उभं करणार नाही. ही जी गोष्ट तिने व्यवस्थित समजून सांगितली ती त्याला पटलीही. त्याच्यासोबत गेली, तो फॉर्मल ड्रेस घालून आलेला असतो. तर आता ते पाहिल्यावर त्याच्यासोबतचे जे कलिग्स त्यांना तर विश्वासच बसत नाही हे आपले सर आहे. तर शर्वरी म्हणते आता आपल्याला शोभेला अशी त्यांची इमेज करून आणली, तरी ते म्हणू लागतात की आता चला कुठे जायचं आहे. तर आता गल्लोगल्ली दारोदारी प्रत्येकाच्या घरात ते जाऊन आपलं प्रोडक्टबद्दल, साक्षीचं जे प्रोडक्ट आहे त्याच्या अमृतधारा त्याच्याबद्दल बोलू लागतात. आता त्या अमृतधाराबद्दल बोलताना शर्वरी सगळ्यात पुढे जाते आणि बायका आदराने त्या तिघांनाही अगदी पाणी देतात, बसायला देतात आणि माहिती पण पूर्ण देतात. तर तिचा सर्वे असा पूर्ण व्हायला आलेलाच आहे. तर 2-4च घरं अजून फिरावी लागेल असंही तिला वाटू लागलेलं असतं. तर आपला हा जो हिरो आहे ना जय, हा फारच कंटाळलेला आहे. तो म्हणतो की ह्या गल्ल्यांमध्ये लोक कसे चालतात आणि कसे राहतात, काय बाबा हे सगळं. तर आता इथे आपण पाहू शकतो की ती सगळ्यांशी व्यवस्थित बोलते, सगळ्यांना व्यवस्थित अटेंड करते, सगळी माहिती वगैरे व्यवस्थित घेते. हे पाहिल्यावर आपल्या जयला विश्वास बसतो की खरंच माझा प्रॉब्लेम होता, माझ्या ड्रेसला पाहून कोणी मला दारात उभं करत नव्हतं. आता बायका मात्र पाणी देत आहे, सगळं विचारत आहेत आणि माहिती पण पूर्ण वगैरे देत आहे. आता एकच घर राहिले. तर इथे शर्वरी आणि जय दुसऱ्या बाजूला आणि आपले सोबत त्यांचा जो कलिग होता तो दुसऱ्या बाजूला जातो. आता इथे ना एक वृद्ध
असे दोन म्हणजे एक जोडपं आहे, दोन म्हातारी आहे. तर ते त्यांची बोलत असतात. लांबूनच इथे आपली शर्वरी आणि आपला जय हे दोघांचं कन्व्हर्सेशन ऐकत असतो, त्या दोघांमधलं बोलणं. तर आजी ना इथे एकदमच अशा आलेल्या असतात आणि म्हणतात, आज काय पाऊस झाला का? आज हिरवळ जास्तच दिसते का? झाडं किती सुंदर दिसत आहे आज, टवटवी आली त्यांच्यावरती. हे कधी झालं? तिचं हे जे बोलणं आहे ते थोडंसं वेगळंच वाटत होतं. आजारी असू शकतील का त्या आजी? हाही प्रश्न आता शर्वरी आणि जयच्या मनात आला. आजोबा मात्र एकदम फिट अँड फाईन होते. एकदम छान समजावून सांगत होते की तुला आवडतात ना आपल्या बागेतली फळं? आपल्या बागेत ना मागे पपई आली, मी काढून आणाल म्हणतो. तर ती म्हणते, नको मला नाही आवडणार. तर तो म्हणतो, नाही गं, तुला फार आवडायची, तू ती पपई मला कितीतरी वेळा द्यायची. तर आता त्या दोघांमधलं ते बोलणं ऐकल्यानंतर इथे आपली शरू आजोबांना हाक मारते आणि त्यांना विचारू लागते की आम्ही तुमच्याकडे सर्वे करण्यासाठी येऊ का? तर ते म्हणतात, हो. आणि तुम्ही आम्हाला थोडा वेळ बोलायला आमच्याशी आहात का तयार? तर इथे आजोबा म्हणतात, अरे आमच्याशी कित्येक दिवस झाले कोणी व्यवस्थित बोलतही नाही, कोणाकडे वेळही नसतो आमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला जर आमच्यासाठी बोलण्यासाठी वेळ असेल तर आम्हाला खूपच आवडेल. तर ते घरात त्यांना घेऊन येतात. आता इथे चहा विचारू लागतात. आजोबांनी छानसा फक्कड असा चहाही बनवून आणलेला असतो, खारी टोसही त्याच्यासोबत खायला आणलेली असते. आता इथे शरू आणि आजोबांमधलं बोलणं एकदम छान आहे बरं का. तर आता शरू तिच्या प्रोडक्टबद्दल सांगू लागते की आजोबा, आम्ही ना अमृतधारा नावाचं प्रोडक्ट बनवले. खरं तर ते महिलांसाठी. आणि आपण ना बघतो आत्ताची जी जीवन आहे किंवा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण बघू शकतो, बायकांच्या तब्येतीकडे काळजी घ्यायचा जो प्रकार आहे तो कमी झालेला आहे किंवा लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. त्या होऊ नये म्हणून आमची अमृतधारा जे प्रोडक्ट आहे त्याच्याविषयी ऑर्गनाईज म्हणजे असं ऑर्गन आहे ते एकदम, त्याने कमी केमिकल वगैरे असं काहीच नाही, त्याच्यामुळे ते खूपच फायदेशीर असतं. तर असे सगळे व्यवस्थित पॉईंट ती समजून सांगत असते. आणि खरंच हे जे बायकांकडे लक्ष न देणे किंवा त्यांच्या आजारपणाकडे लक्ष न देणे, हळूहळू ते आजारपण ते वेगळंच रूप धारण करतं. जेव्हा ते सगळं घडतं तेव्हा खूप उशीर होऊन गेलेला असतो. आजोबाई ते म्हणू लागतात, ती गोष्ट माझ्यापेक्षा जास्त कोणाला ठाऊक नसणार. तू जे सांगते ना ते मला पूर्णपणे पटते. तरी ते शरूला कळलंच नाही आजोबा असं का म्हणत आहे. इथे आजोबा म्हणतात, हालाकीच्या जीवनामध्ये आपण बऱ्याचशा वेळेला एकमेकांना वेळ द्यायचं विसरतो, बायकांच्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरतो. ही गोष्ट तर मला मान्यच झाली आणि मला ती माझ्या ह्या परिस्थितीने शिकवलीही. आता हे जे बोलत आहे ते शरू आणि जयला कळत नसतं, पण इथे शर्वरी आपल्या प्रोडक्टबद्दल आणि आपल्या छान प्रकारे ऑर्गनच्या प्रोडक्टबद्दल बोलत असते, केमिकल नाही आहे वगैरे वगैरे. आणि ते सगळं काही आजोबा ऐकतही असतं. आजींना काय माहीत काय झालं. तर आजी आता खाता अचानक उठते आणि बाहेर निघते. आजोबाई तिच्या काळजीने, थांब गं, कुठे चाललीस गं, असं म्हणत मागे मागे जाऊ लागतात. आजींना काही आजार आहे का, हाही प्रश्न आता जयाने आपल्या शर्वरीसमोर आलेला आहे. तर इथे आजोबा सांगतात की बाळा, तू आत्ताच बोलत होती ना, ज्यावेळेला बायकांकडे लक्ष द्यायला हवे त्यावेळेला दिलं नाही तर काय होतं. तर हाच तो परिणाम. तिच्या डोक्यावरती त्या गोष्टीची एकांत राहण्याची, लक्ष न देण्याची तिच्याकडे मला देवाने शिक्षा दिली. मी जॉबला होतो, माझे आईवडील होते, माझी मुलं होती, त्यांनाही एकटी सगळं सांभाळायची, सावरायची. त्यांची लग्न झाले, ते परदेशात गेली. माझे आईवडील काही दिवसांनी हे जग सोडून गेले आणि मी जॉबमुळे सतत बाहेर राहायचो, हप्त्यातनं 2 वेळाच घरी यायचो. तर आता त्या मधल्या वेळात ही एकटीच राहायची. एकटी राहून तिने पाहिलेली स्वप्न सगळं काही धुळीला गेलं आणि एकटी राहून तिच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला. आणि एक दिवस मला फोन आला की 2 दिवसापासून तुमची बायको घरात नाही, घराचं दार असंच्या असं उघडंच आहे. हे ऐकल्या मी तिला शोधण्यासाठी त्वरित तत्काळ तिकडनं निघालो. इकडे आलो, तिला खूप शोधलं. तर ती आमच्या घराच्या मागच्या बाजूला अंगण आहे, तिथे झाडं आहे, त्या झाडांच्या बुडाशी बसलेली होती. म्हणजे ती गेली 3 दिवसापासून एकटीच तिथे बसलेली होती. तिच्याकडे कुणाचे लक्ष नव्हतं. 2 रात्री 3 दिवस तिथंच बसून होती आणि तिच्या मनावर त्यावेळेला काय बिंबलं गेलं असेल. तिच्याशी बोलायला कोण नव्हतं. तो एकांत, तो कोणी बोलायला नसणं, ते सगळं काही किती भयंकर आहे. तिच्याशी कोणी बोलायला नाही. तिने ते काढलेला मनस्ताप, त्याच्यानंतर तिच्याशी मी आल्यानंतर बोललो, पाहिलं, ती काहीच बोलत नव्हती, निशब्द होऊन गेलेली होती. शांत, अगदी शांत, काहीही आठवत नाही. 3 दिवस तिने किती विचार केला असेल. तिने पाहिलेले स्वप्न, तिने रंगवलेले आम्ही चित्र, की आपले
ही जी बाग आहे ही फुलली की मोठी झाली की आपली नातवंड आपण घेऊन इथे रिटायर झालं की खेळायचं. आमची मुलं परदेशात निघून गेली, त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही गेली. अगदी 4-5 वर्षांनी येतात कधीतरी पिकनिक म्हणून करायला इथे. तेवढा वेळ पुरेसा असतो का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या मनावर झालेला परिणाम, माझा संसार सांभाळताना तिने केलेली तडजोड, कधी तिने काही मागितलं नाही, एक शब्दाने मला चकार बोलली नाही की मला हे हवं आहे ते हवं आहे. एकटी सोसत राहिली. तिने एवढं सोसलं त्या गोष्टीमुळे ती सगळ्या गोष्टी सहन करत राहिली आणि त्या भावनांचा एकदम उद्रेक झाला. त्या उद्रेकात ते 3 दिवस 2 रात्री तिने कशा काढल्या आणि त्याच्यानंतरपासून तिची ही असली अवस्था आहे. आता लहान बाळाला सांभाळावं तसं मी तिला सांभाळतोय. जॉब सोडून फक्त तिच्याकडेच लक्ष देतोय. जेव्हा द्यायचं होतं तेव्हा देता आलं नाही आणि जेव्हा ती भान हरपली तेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मग तिला तर सांभाळायचं एवढंच काम उरलं आहे माझ्याकडे. ही जी व्यथा आहे ना, ती आत्ता ह्या क्षणाला प्रत्येक ठिकाणी चालू आहे. ते आपण सहन किंवा ऐकू पण शकलेले नाही. अगदी बोलतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आले. आपल्या वयोवृद्धांकडे आपलं लक्ष नाही. आपल्याला त्यांच्याशी बोलायला हवं. एकांत, एकटेपणा भयंकर असतो. तो सहन करण्याची शक्ती, ह्या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढण्याची शक्ती आपल्याला पण पाहिजे. आपण त्यांचा एकांत कमी करायला हवा. त्यांच्याशी 2 शब्द येता जाता का होईना बोलायला हवी. बोलणं बंद झालं की आयुष्य संपतं. संपवू नका कोणी कोणाचं आयुष्य. तर आता आपण इकडे पाहू शकतो की शर्वरीना निघताना आजोबांच्याही पाया पडते आणि आजीच्याही. आजीने बागेतनं सुंदरसं असं फूल आणलेलं असतं. फुलाला आता ती जयकडे देते आणि म्हणते की तुझ्या बायकोच्या केसात माळशील? तर तो म्हणतो नाही, ही माझी बायको नाही, आम्ही दोघंजणं फक्त सोबत काम करतो. आजोबा सांगतात की अरे तिला असं वाटते तुम्ही दोघंजणं तिची मुलगा आणि सून आहे म्हणून ती म्हणते. तिच्या ह्या बोलण्याला वाईट वाटून घेऊ नको. आणि बायकोलाही सांगतात अगं हे आपल्याकडे सर्वे करण्यासाठी आलेले, कंपनीत दोघंजण हे काम करतात सोबत, हे नवरा बायको नाही. तर आजी म्हणते नाही. मग ते म्हणतात की नाही. मग ती आता गुलाबाचं फूल हात पुढे करते घेण्यासाठी. जय पण करतो एकाच वेळेला, दोघंही हात पुढे करतात. आता हे फूल शर्वरीच्या हातामध्ये आजी देते आणि आजी तिची बागेत गप्पा गोष्टी करायला निघून जाते. आणि आता इथे तुम्ही दोघंजणं कधी म्हणजे तुमच्या आयुष्यात कधीतरी लग्न करायलाच ना कोणाशी, ह्या विषयावरती ज्या वेळेला आजोबा बोलतात ना तर इथे शरू सांगते आजोबा माझं लग्न होऊ शकतं हां, पण ह्या सरांचं होणार नाही. कारण यांना बायकांचा भरपूर तिटकार आहे. कधी कुठल्या बाईशी बोलत नाही किंवा कुठल्या बाईशी व्यवस्थित वागतही नाही. त्यांच्या मनामध्ये एक तिडीक भरली आहे बायकांबद्दलची. त्यामुळे ते बायकांशी बोलणं बसणं त्यांच्याशी बोलणं वगैरेच दूरची बात आहे. तर लग्न तर मला संभवच वाटत नाही, असंभव. आजोबा हसतात आणि म्हणतात मी ना माझ्या वयात जेव्हा मी ह्या वयाचं होतो ना त्यावेळेला मी असंच विचार करायचो की लग्न नको, काही नको, खटखट नको, मटकट नको. आणि ज्यावेळेला मी लग्न करून माझ्या ह्या सुंदरच्या बायकोच्या बंधनात अडकलो ना, आम्ही कधी बदलत गेलो, तीही माझ्यासोबत बदलत गेली, परिस्थिती बदलत गेली, आमची स्वप्नही बदलली. तर आयुष्यात असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. कोणीतरी आपल्या आयुष्यात टकटक करते आणि चटकन हात अशी आयुष्यात घुसून जाते. बघ तुझ्याही आयुष्यात असं काहीतरी झालं असेल ना. तर आता इथे शरू निघून गेलेली असते, मात्र जय तिथेच उभा असतो. विचार करतो ती पहिली भेट आपल्याला भेटलेली ती कुठेतरी ती असते ना प्रत्येकाच्या मनामध्ये, ती तर त्याची ती. आता तो क्षणभर का होईना तिचा विचार करण्यासाठी तिथे थांबतो. त्याच्या मनात त्या गोष्टी येतात. लग्न म्हणजे शर्वरी ह्या शब्दाचा अर्थ त्याला उलगडला आहे का कोणास ठाऊक. त्याला आता शर्वरी आवडते पण तो सांगत नाही. स्वतःला तरी कबूल करतो आहे का पहा प्रामाणिकपणे. आता आपण इथे बघतोय शर्वरी ते चिडवत असते, मात्र आता तो त्याच्या धुंदीत असतो, त्या गोष्टीत असतो. त्याला शर्वरीसोबतचे क्षण आठवतात. शर्वरीचा अल्लडपणा आठवतो, शर्वरीची हुशारी आठवते, शर्वरीचा हसरा चेहरा आठवतो, तिने खानाखुणा केलेला आठवतात. प्रत्येक गोष्ट शर्वरीची त्याला आवडीची झाली आहे. पण सांगणार कधी, बोलणार कधी. चला तर मग आता पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. पण चॅनलला सगळेजण बघतायत, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगाही तुम्हाला कशी वाटते सिरियल. आणि आजच्या सिरियलच्या एपिसोडमध्ये मनाला लागणारी गोष्ट छोटासा क्लिप म्हणून आपण
तर तो हा एकटेपणा. आजी आजोबांच्या नशिबी आपण आणलं आहे का? त्यांना त्यांच्या नातवंडांसोबत राहू द्या ना. कशाला पैसा पैसा, नको ना तो पैसा. एकमेकांचं नातं किती महत्त्वाचं आहे हे यातनं आपण बोध घ्यायला हवा की नको. चला तर मग पुन्हा भेटू.